विनाभांग मुझे लहान ने माझे इज्जतचा पंचनामा केला पण मी ते याला काही सोडणार नाही। विनयभंग म्हणजे लहान गुन्हा नाही, यामुळे माझ्या इज्जतीचा पार पंचनामा झाला आहे, मी सोडणार नाही। खरं असेल तर मी भोगायला तयार आहे, जर मी हात भी लावला असेल तर मी भोगायला तयार। जे लेडीज आहे तिला मी ओळखत नाही। मी दोषी असल्यास मी शिक्षा भोगण्यासाठी तयार। आमदारांचा आरोप, खोटा गुन्हा दबावाखाली दाखल, अनेक रहस्य उलगडले। आमदार आमशा पाडवी यांनी एका प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांच्या विरोध दाखल झालेल्या विनयभंग प्रकरणाबाबत खळबळजनक दावे केले आहेत। त्यांनी विरोधकांवर आरोप करत सांगितले की सोलापाडा ग्रामपंचायतीतील वादानंतर त्यांना फसवण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्यात आला। आमदार पाडवी पुढे म्हणाले, उपविभागीय अधिकाऱ्यांनी दबावाखाली शहानिशा न करता गुन्हा दाखल केला, हा केवळ माझ्या प्रतिष्ठेचा पंचनामा करण्याचा प्रयत्न आहे। या प्रकरणामागे राजकीय सूडबुद्धी कार्यरत असून माजी खासदार हिना गावित यांच्या नावाशीही या प्रकरणाचा संबंध आहे। गावित आहे माजी खासदार, ते मंत्रीची मुलगी होती, ते पाडली आहे आणि त्यांचा तो माणूस होता आणि म्हणून कदाचित आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करत दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे। या वक्तव्यामुळे प्रकरणाचे आणखी गहिरे राजकीय परिणाम होण्याची शक्यता आहे। सोलापाडा ग्रामपंचायत मध्ये माझी मुलगी सरपंच आहे, तिथे एक पंचायत समिती सदस्याने माझ्या जवाईला आणि मुलीला मारून बसले होते आणि तिथे एक भानगड झाली होती। जेव्हा मला कळलं का असं असं झालं आणि मी झालो नंतर जे माझ्यावर आरोप केले आहे ते घटना, आता मी जेव्हा पोहोचलो तेव्हा आमच्या अक्कलकुवा पोलीस स्टेशनचा पीए साहेब आणि पोलीसवाले सुद्धा होते, त्यांच्या समोर एक भानगड झाली होती। त्या आल्यानंतर मी बी पोहोचलो, ते बी पोहोचले। त्याच्या अगोदर माझ्या जवाईला मारलं म्हणून एकमेकाच्या दोघांमधून भानगड झाली होती। मी गेल्यानंतर पीए साहेब समोर असताना माझ्यावर आता कोणतीही आता माझ्यावर जे विनयभंग जे दाखल केली आहे ते एक जे घटना झाली ते झालेली नाही असताना भानगड झाली, पण विरोधकाने मुद्दाम फसवण्यासाठी माझ्यावर विनयभंग माझ्यावर दाखल केली। तिथला जो आमचा जो डेप्युटी आहे दुग्गड म्हणून, त्याला कमसे कम एक आमदार लोकप्रतिनिधी आहे, त्याने खरी ते घटना केली आहे का त्याचा शहानिशा न करताना माझ्यावर सुद्धा ते दाखल करून दिली आहे। म्हणून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि अध्यक्षांकडे दाद मागितली आहे की जे खोटे गुन्हे दाखल करणारे अधिकारी आहेत त्यांच्यावर ताबडतोब चौकशी करा आणि गुन्हे दाखल करा त्यांच्यावर। कारण एक आमदार आहे, लोकप्रतिनिधी आहे, मी 3,20,000 वोटर आहे माझ्या मतदारसंघामध्ये, मी आता निवडून आला, आजपर्यंत माझ्यावर पहिला गुन्हा आहे हा माझ्यावर हा पहिला गुन्हा आहे। आजपर्यंत माझ्यावर जे गुन्हे दाखल आहे ते समाजाचे आंदोलन करण्यासाठी गुन्हे आहे, व्यक्तिगत गुन्हा हा माझ्यावर पहिला गुन्हा आहे। आणि एक डेप्युटी त्याला शहानिशा करायला पाहिजे, आमदारवर तो सांगतोय माझ्यावर दाबून आहे आणि दाबूनमुळे मी गुन्हा दाखल केला, तर कोणी दाबून आहे म्हणून काय फाजीचे साजे ठोकून देणार का? खरा जे केलं आहे ते बघायला पाहिजे। विनयभंग मुझे लहान ने माझे इज्जतचा पंचनामा केला पण मी ते याला काही सोडणार नाही। खरं असेल तर मी भोगायला तयार आहे, जर मी हात भी लावला असेल तर मी भोगायला तयार। जे लेडीज आहे तिला मी ओळखत नाही। भानगड झाली आहे, जे हिना गावित आहे माजी खासदार, ते मंत्रीची मुलगी होती, ते पाडली आहे आणि त्यांचा तो माणूस होता आणि म्हणून कदाचित त्याने दाबून वेळा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला शांतता ठेवायला पाहिजे। तो रोज उठून 2 माणसे 4 माणसे आता विषय काय आरोपी करून टाकतो।